नमस्कार मित्रांनो, उद्या बक्कासूर पळेल असं वाटतंय. कारण की आपल्याला बातमी लागली की उद्या बक्कासूर येईल. कारण की 18 तारखेच्या मैदानातील एक सराव म्हणून त्या मैदानामध्ये उद्या पळताना दिसेल आपला सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर. नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या एक 25 पैरे आपण एक अंदाजित निवडलेले आहेत आणि त्या 25 पैऱ्यामध्ये कोणकोणते बैल कोणासोबत पळणार आहे चला मग बघूया. एक नंबरचा पैरा जो आहे तो पुसेगावकरांचा घरचा साज पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला. नंद्या आणि चंद्याची जोडी नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला उद्या बघायला मिळेल. कारण खूप चांगलं पळते, घरचा साज आहे आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी रिसवड या मैदानामध्ये. 2 नंबरचा पैरा आहे दीड वाघवाडीकरांचा आदत किंग बाजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सिकंदर. हा सिकंदर 81 नव्हे दुसरा सिकंदर आहे. नक्कीच खूप छान पैरा आहे या दोघांचा, सिकंदर आणि बाजाचा. 3 नंबरचा पैरा आहे कोडोलीकरांचा. एक नवीन खरेदी झालेली आहे त्यांची आदत किंग पन्हाळा आणि पन्हाळा पळताना दिसेल तुम्हाला अनबलवाडीकरांचा भीमा या बैलासोबत. खूप छान पैरा आहे. आत्ता पन्हाळा चांगला पळतोय, आतून बाहेरून दोन्ही खांदी फिट आहे. नक्कीच प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर या गाडीवरती तुम्हाला दिसतील उद्याच्या मैदानामध्ये. 4 नंबरचा पैरा कोण आहे? 4 नंबरचा पैरा जो आहे तो मसाईवाडीकरांचा घरचाच साज पळताना तुम्हाला दिसेल. कारण की घरचा साज खूप मैदानामध्ये दिसतात काही मोठ्या बैलगाड्या मालकांची. कारण की पैरेला अडचण येते खूप, त्याच्यामुळे नक्कीच हा मसाईवाडीकरांचा घरचा साज रायफल आणि राजा ही जोडी उद्या पळताना दिसेल मैदानामध्ये. 5 नंबरचा पैरा आहे देवा ड्रायव्हर यांचा घरचाच लकी आणि त्याच्यासोबत पळताना वागचेवाडीकरांचा बब्या. बघूया उद्या ही जोडी एकदा पळाली होती आणि गुलालामध्ये होती. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये गुलाल मिळवती की काय बघूया उद्याच्या मैदानामध्ये. 6 नंबरचा पैरा जो आहे तो भाग्यनगरकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कोरेगावकरांचा सागर बर्गे यांचा आदत किंग गरुडा. काय फॉर्ममध्ये आलाय तो बैल. आत्ता एक मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये या गरुडानं सगळ्या महाराष्ट्राला त्याचा पळ दाखवला होता. चोराळी फाटीवरती मैदान होतं हे आणि नक्कीच त्या फाटीवरती त्या बैलानं संबंध महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारणं फेडलं होतं. नक्कीच हा गरुडा कोरेगावकरांचा आणि भाग्यनगरचा सर्जा उद्या पळताना दिसतील. 7 नंबरचा पैरा आहे गंगोतीकरांचा भिवऱ्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल चोराडीकरांचा गुरु आणि भिवऱ्या उद्या काय कमाल करतील उद्याच्या मैदानामध्ये समजेल आपल्याला. 8 नंबरचा पैरा आहे गारडीकरांचा भैरव आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल शिव नावाचा बैल. शिव आत्ता सध्या फॉर्ममध्ये सगळ्या महाराष्ट्रात त्या बैलाची चर्चा आहे आणि नक्कीच तो आत्ता एक उगवता सितारा म्हणा या बैलगाडा क्षेत्रामधले. कारण की सगळे टॉपचे जेवढे नंदी आहेत ते खूप छान पळालेत आदत वयापासूनच. नक्कीच हा शिवसुद्धा खूप छान पळतोय. उद्या बघूया काय कमाल करतोय शिव आणि भैरव. 9 नंबरचा पैरा आहे किरण आप्पा शालगावचे यांचा जो बैल आहे बाजी आणि जलवा. ही घरचा साज पळताना दिसेल. यांच्याकडे खूप बैल आहेत आणि किरण आप्पांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये सप्त हिंद केसरी भारत या बैलाने केलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या पायावरती पाय ठेवून हा रैना चाललेला आहे. नक्कीच खूप छान त्यांच्या दावणीमध्ये नंदी आहेत आणि नक्कीच उद्या आपल्या किरण आप्पांचा बाजी आणि जलवा ही जोडी उद्या पळताना दिसेल मैदानामध्ये. 10 नंबरचा पैरा आहे कोरेगावकरांचा, म्हणजेच कोरेगाव तालुक्यामधीलच ते गाव आहे कोरेगाव, तेच गाव कोरेगावचं पिस्टन आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया उद्या काय कमाल करते पिस्टन आणि सर्जा. हा पिस्टन तो नव्हे आणि हा सर्जा तो नव्हे, हा वेगळा आहे कोरेगावकरांचा आहे. 11 नंबरचा पैरा जो आहे ही जोडी गुलालामध्ये दिसेल उद्या महाराष्ट्रात. कारण उद्याच्या मैदानामध्ये रिसवडकरांच्या, कारण का हा बैल सतत दोन्ही बैले गुलालामध्ये आहेत. नक्कीच आपण बोलतोय शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल स्पायडर. ही दोन्ही बैल गुलालामध्ये सतत आहेत आणि नक्कीच उद्या हाच पैरा 100%. 12 नंबरचा पैरा आहे पेडगावकरांचा एक पैरा आहे, त्यांच्याच गावचा साज आहे बाजी आणि भैरव. बघूया काय कमाल करतोय. बाजी खूप महाराष्ट्रात आता फेमस आहे. आदत वयापासून तो धुमाकूळ घालतोय. नाही भैरवसुद्धा चांगला पळतो आणि भैरव आणि बाजी पेडगावकरांचा हा साज पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये. 13
13 नंबरचा पैरा आहे खंड्या आणि चिक्या, ही जोडी उद्या पळताना दिसेल मैदानामध्ये. खूप छान जोडी पळते, एकामेकाला चांगली साजेशी शोभेल अशी जोडी पळते खंड्या आणि चिक्याची, उद्या मैदानामध्ये दिसेल. 14 नंबरचा पैरा आहे दादा सरकार स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा माऊली आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल छेडा आणि माऊली, ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला दिसेल. 15 नंबरचा पैरा आहे मोड निमकरांचा भारत आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सदाशिवनगरकरांचा साहिब्या, ही जोडी सतत पळते, सतत गुलालामध्ये राहते आणि नक्कीच ह्या एक जोडीचं वर्चस्व उद्या बघायला मिळेल का सगळ्या महाराष्ट्राला, बघूया उद्याच्या मैदानामध्ये. 16 नंबरचा पैरा आहे प्राजक्ताताई यांचा आदत किंग बलमा आणि त्या बलमासोबत पळताना दिसेल शिंगणापूरकरांचा 5G आणि आदत किंग बलमा, हे उद्या काय कमाल करतायत ते बघूया उद्याच्या मैदानामध्ये. 17 नंबरचा पैरा आहे देगावकरांचा AK-47 आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांचा लाडका बैल शंकर आणि AK-47 हा बैल उद्या, ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. 18 नंबरचा पैरा आहे पणदरेकरांचा मल्हार आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कारगिल सुद्धा आता खूप छान पळतोय, सतत गट सेमी सुट्टा काढतोय आणि फायनलला थोडीशी घासाघाशी होते. नक्कीच एक नंबर करेल का उद्या कारगिल आणि मल्हार, बघूया उद्याच्या मैदानामध्ये. 19 नंबरचा पैरा आहे ओगलेवाडीकरांचा रुद्रा आणि त्या रुद्रासोबत पळताना दिसेल सासुरेकरांचा अंजीर आणि रुद्रा, उद्या काय कमाल करते बघूया. 20 नंबरचा पैरा आहे घरचाच साज, या बैलाची मी सारखी वारंवार कौतुक करतोय का करायला नाही पाहिजे, कारण की सतत तो गुलालामध्ये राहतोय. घरचाच साज पळवतायत नांदेड सिटीकरांचा घरचा साज भारत आणि सुंदर, ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. 21 नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा आदत किंग शिवा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल पुसेगावकरांचा पक्षा. 22 नंबरचा पैरा आहे बाजी आणि दातेवाडीकरांचा पंजाब. 23 नंबरचा पैरा आहे रावण आणि भुंगा हा मुंबईचा नव्हे, हा दुसरा भुंगा आहे. 24 नंबरचा पैरा आहे मास्तर आणि माऊलीकरांचा वांगी पळताना दिसेल, वांगीकरांचा माऊली बरं का. 25 नंबरचा पैरा आहे विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा एक नवीन खरेदी असलेला बैल आहे भारत आणि त्याच्यासोबत भारतसोबत पळताना दिसेल आदत किंगमधला भारत आहे बरं का, त्याच्यासोबत पळताना दिसेल स्वरा विजय मदने यांचा एक बैल असेल. नक्कीच हा पैरा जुळतोय, नक्की त्यांच्याकडे खूप स्वरा विजय मदने हे नाव खूप महाराष्ट्रामध्ये गाजते आणि नक्कीच त्यांचा घरचा बैल एक असेल, मथुरचा असेल बहुतेक, बघूया उद्याच्या मैदानामध्ये. हे होते मैदानामधील मौजे रिसवड तालुका कराड जिल्हा सातारामधील अंदाजित 25 पैरे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बक्कासूर आणि कार्तिक ही जोडी पळताना दिसेल का, बघूया उद्याच्या मैदानामध्ये. संध्याकाळी लॉटमध्ये समजेल. धन्यवाद.